आज आपण 16वा पाठ बघूया. राज्यकारभाराची घडी बसवली. या पाठामध्ये आपल्याला शिवरायांच्या राज्यकारभाराबद्दल माहिती बघायला मिळणार आहे आणि या पाठामध्ये एक्झाम दृष्ट्या अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. राज्यकारभाराची घडी. शिवरायांनी जीवाचे रान करून स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले. स्वराज्यातील प्रजा सुखी होती. देवदेवळे सुरक्षित होती. त्याचप्रमाणे इतर धर्माची ही प्रार्थनास्थळे सुरक्षित राहिली होती. मात्र स्वराज्यावर अनेक संकटे येत होती. या संकटातून पार पडून स्वराज्य कायम टिकावे अशी शिवरायांची इच्छा होती. राज्य कायम टिकायचे असेल, प्रजेला सुखी ठेवायचे असेल, तर त्यासाठी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवावी लागते. ती शिवरायांनी बसवली. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. प्रत्येक खात्यावर एक एक प्रधान नेमला. प्रत्येक खाते त्या त्या प्रधानाकडे सोपवले. हे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ बघूया. यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे, महत्वाचा आहे, लक्ष देऊन बघा. प्रधानाचे नाव दिले आहे, पद दिलं आहे आणि पदाचं काम दिलं आहे. मोरू त्रिंबक पिंगळे यांना कोणतं पद दिलं? प्रधान पद दिलं. आणि याचं काम काय होतं यांचं? राज्यकारभार चालवणे. हे एक लक्षात राहू द्या. रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांना पद कोणतं दिलं? अमात्य. आणि अमात्य या पदाचं काम काय होतं? राज्याचा जमा खर्च पाहणे. आपल्याला पद आणि त्याचं काम काय आहे यावर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले गेला आहे, म्हणून लक्षात राहू द्या. प्रधान या पदाचं काम काय आहे? राज्यकारभार चालवणे. अमात्य या पदाचं काम काय आहे? राज्याचा जमा खर्च पाहणे. समोर बघूया. हंबीरराव मोहिते यांना पद कोणतं दिलं? सेनापती. आणि या पदाचं काम काय आहे? सैन्याचे नेतृत्व करणं. मोरेश्वर पंडितराव यांना पद दिलं पंडितराव. आणि या पदाचं काम धर्माची कामे पाहणे. निराजीरावजी यांना न्यायाधीश हे पद दिलं. आणि न्यायाधीश या पदाचं काम काय आहे? न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो यांना सचिव हे पद दिलं. सचिव या पदाचं काम सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. दत्ताजी त्रिंबक वाकनीस यांना मंत्री हे पद दिलं. मंत्री या पदाचं काम पत्रव्यवहार सांभाळणे. रामचंद्र त्रिंबक डबीर यांना सुमंत हे पद दिलं. सुमंत या पदाचं काम काय आहे? परराज्याशी संबंध ठेवणे. बघा, सेनापती, पंडितराव आणि न्यायाधीश हे पद आणि यांचं काम लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण सेनापती पद म्हटलं तर काय येईल? सैन्यासंबंधित काहीतरी येईल. पंडितराव म्हटलं पद तर धर्मासंबंधित हे आपल्याला समजायलाच येते. आणि न्यायाधीश म्हटलं तर न्यायदान संबंधित असेल. मग लक्षात काय ठेवायचं आहे? प्रधान, अमात्य हे पद लक्षात राहू द्या. आणखी सचिव हे पद, मंत्री आणि सुमंत हे 5 पद आणि त्यांचे काम लक्षात राहू द्या. एकदा आपण हे 5 पद आणि काम बघूया. प्रधान या पदाचं काम राज्यकारभार चालवणे. अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे. सचिव सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. मंत्री या पदाचं काम पत्रव्यवहार सांभाळणे. सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे. सुमंत हे एक पद जास्त लक्षात राहू द्या, नवीन आहे, तर आयोग आपल्याला विचारल्या जाऊ शकते. समोर बघूया. प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री, सेनापती, त्यात असे सुजाना, अष्टप्रधानी, शिवमुख्य, राणा या 4 ओळी शिवरायांचे अष्टप्रधान सांगितले आहेत. यातील पंडितराव व न्यायाधीश यांच्याशिवाय इतर सर्वांना युद्धप्रसंग करावे लागत, म्हणजे रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करून लढाई द्यावी लागे. शिवरायांना माणसांच्या गुणांची पारख होती. एखादा जवाहिऱ्या एक एक मोती पारखून तोलून घेतो व त्या मोत्यांचा हार गुंफतो, तशी कसून पारख करून शिवरायांनी आपल्या अष्टप्रधानांची निवड केली होती. त्यांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत. रोख पगार मात्र भरपूर दिला. ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. शिवरायांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत. रोख पगार मात्र भरपूर दिला. शिवरायांची संरक्षण व्यवस्था बघूया. शिवरायांचे सैन्य. शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते. तसेच आरमार दल हा नवीन विभाग शिवरायांनी उभारला होता. शिवरायांच्या सैन्यात कोकणातील हेटकरी व घाटावरील मावळे यांचा भरणा असे. सैन्यातील घोडदळातही 2 विभाग होते. एक विभाग बारगीरांचा. त्यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत असत. बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत. बारगीरांना मासिक पगार देत.
घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा. शिलेदारांकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत. शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत. या कामगिरीबद्दल त्यांना मोबदला दिला जाई. बघा, सैन्यातील घोडदळात कोणते दोन विभाग होते? एक विभाग बारगीरांचा होता आणि दुसरा विभाग शिलेदारांचा होता. या दोन विभागामध्ये काय वेगळेपण होतं? तर बारगीरांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत, पण शिलेदारांना मिळत का? नाही. शिलेदारांकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत. दुसरी वेगळी गोष्ट काय आहे या दोन विभागामध्ये? बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत आणि बारगीरांना मासिक पगार देत. शिलेदारांना देत का? नाही. शिलेदार लढाईत भाग घेत आणि या कामगिरीबद्दल त्यांना मोबदला दिला जाईल. हे दोन गोष्ट लक्षात राहू द्या. बारगीरांना मासिक पगार आणि शिलेदारांना मोबदला दिला जाईल. शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळही मोठे होते. पायदळाच्या प्रमुखाला सरनौबत म्हणत. हे एक लक्षात राहू द्या. सरनौबत कोणाला म्हणत? पायदळाच्या प्रमुखाला म्हणत. यावर आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्षात राहू द्या. पायदळात हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी असे अधिकारी असत. शिवरायांच्या सैन्याची शिस्त कडक होती. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत. त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना त्यांची सक्त ताकीद होती. सैनिकांचा पगार वेळच्या वेळी मिळे. हे गोष्ट महत्वाची आहे बघा. सैनिकांना पगार वेळच्या वेळी मिळे. यामुळे काय होत की रयतेची सैनिक लूट करत नसे आणि त्यांना त्रास देत नसे. समोर बघूया. मराठ्यांचे आरमार बघूया. आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे. हे लक्षात राहू द्या. आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे. मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू. त्यांना शिवरायांनी जेरीस आणले. पण सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज हे समुद्रावरील नवीन शत्रू निर्माण झाले. हे सुद्धा लक्षात घ्या. सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज हे समुद्रावरील नवीन शत्रू निर्माण झाले. शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठीच दूरदृष्टीने आरमार दल उभारले. मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. लक्षातच राहू द्या. मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक मानले जातात. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते. शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक मानले जातात. शिवरायांनी युद्धनौकाही बांधल्या. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यासारखे समुद्र किल्ले बांधले. हे लक्षात राहू द्या. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे समुद्र किल्ले आहे आणि शिवरायांनी बांधले. युद्धनौका घेऊन शिवरायांनी अनेक मोहिमा काढल्या. शिवरायांच्या आरमाराचा सागरी शत्रूंवर जबर वचक बसला. त्या काळात राजाच्या संरक्षणासाठी किल्ल्यांचा फार उपयोग होई. शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते. किल्ल्यांवर कडेकोट बंदोबस्त होता. प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस व कारखानीस हे अधिकारी असत. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडानखडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत. मुलकी व्यवस्था बघूया. राज्यातील मुलकी व्यवस्था ही शिवरायांनी चोख ठेवली होती. स्वराज्यात 12 सुबे होते. सुभा म्हणजे प्रांत. हे लक्षात राहू द्या. सुभा म्हणजे काय? प्रांत. सुब्यावर सुभेदार हा अंमलदार असे. सुब्याचे काही विभाग असत. त्यांना परगणा म्हणत. परगण्याच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत. हे लक्षात राहू द्या. परगण्याच्या अधिकाऱ्यास काय म्हणत? हवालदार म्हणत. एका परगण्यात अनेक गावे असत. आत्ताच्या तालुक्यामध्ये अनेक गावे येतात का? त्याच प्रकारे आधी परगण्यामध्ये अनेक गावे असत. प्रत्येक गावात पाटील व कुलकर्णी असत. राज्याचा कारभार शिवराय स्वतः बघत. अधिकाऱ्यांच्या नेमणुका ते स्वतः करत. प्रधानांना कामे नेमून देत. स्वराज्याचा खजिना द्रव्याने भरलेला असे. राज्यकारभारात हिंदू मुसलमान असा भेद शिवरायांनी केला नाही. त्यांनी गुणी माणसांना जवळ केले. त्यांना स्वराज्याच्या कार्याला लावले. त्यांचा स्वराज्याच्या कामी उपयोग करून घेतला. स्वराज्याशी बैमानी करणाऱ्याला मात्र त्यांनी कधी क्षमा केली नाही. फितुरांना त्यांनी कडक शिक्षा केल्या, मग तो आपला असो किंवा परका असो. अशा प्रकारे शिवरायांचा राज्यकारभार अतिशय चोख होता. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. शिवरायांनी सिंधुदुर्ग व रिकामी जागा यासारखे समुद्र किल्ले बांधले. काय येईल? विजयदुर्ग. शिवरायांनी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यासारखे समुद्र किल्ले बांधले. हे दोन समुद्र किल्ले लक्षात राहू द्या. शिवरायांच्या गुप्त हेर खात्याचा प्रमुख रिकामी जागा कोण होता? बहिर्जी नाईक. हे सुद्धा लक्षात राहू द्या. शिवरायांच्या गुप्त हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक होता. समोरचे प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न जोड्या लावायचा आहे. बघूया आपण.
मोरोत्रिंबक पिंगळे हे कोण होते? हे प्रधान होते. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. नीरवजीरावजी हे न्यायाधीश होते. शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग कोणते होते? कोणते होते? घोडदळ व पायदळ. घोडदळामध्ये सुद्धा दोन विभाग होते. कोणते? बारगिरांचा आणि शिलेदारांचा. हे आपण बघूया. या ठिकाणी बघा, शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते आणि घोडदळातही दोन विभाग होते. एक विभाग बारगिरांचा आणि दुसरा विभाग शिलेदारांचा होता. समोरचा प्रश्न बघूया. पायदळाच्या प्रमुखाला काय म्हणतात? सरनौबत म्हणतात. पायदळाच्या प्रमुखाला सरनौबत म्हणतात. अतिशय महत्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. शिवरायांना समुद्रावरील कोणते नवीन शत्रू निर्माण झाले? सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज हे शिवरायांना समुद्रावरील नवीन शत्रू निर्माण झाले. स्वराज्यात किती सुबे होते? 12 सुबे होते. शिवरायांची सैनिकांना कोणती सक्त ताकीद होती? याचं उत्तर बघूया आपण. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये, अशी सैनिकांना शिवरायांची सक्त ताकीद होती. समोरचा प्रश्न बघूया. शिवरायांनी आरमार दल का उभारले? याचं उत्तर बघूया आपण. सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज हे समुद्रावरील नवीन शत्रू निर्माण झाले, म्हणून शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तीसाठीच दूरदृष्टीने आरमार दल उभारले. या ठिकाणी हे प्रश्न संपतो.